पाहुयात एक विशेष बातमी कंधार तालुक्यात. कंधार येथील शिवहर सुदाम कांगणे हे भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असून ते आपल्या गावी सुट्टीमध्ये आले असता त्यांचा संपर्क कृषी दुकानदाराशी झालेला आहे. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की कृषी दुकानदार युरिया खत जादा दराने विकत असून त्याच्यासोबत इतर औषधं घेण्याची सक्ती विकत आहे. त्यावेळी त्यांनी पंचायत समिती कंधार कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्याची प्रतिलिपी तहसीलदारांनाही दिली आहे की जादा दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी व तत्काळ भाव फलक लावण्यात यावे. यावेळी या अर्जाची दखल घेतली असून यावेळी आमचे प्रतिनिधी ज्ञानशेठजी कांगणे यांनी साधला आहे संपर्क. पाहूयात सविस्तर. नमस्कार, मराठवाडा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मी पत्रकार ज्ञानेश्वर कागणे आपल्यासोबत आहे. आज शिवहर कागणे सर आर्मी सध्या स्थितीला यांनी आपली सेवा बजावत असताना सुट्टीवर आलेले असता त्यांच्या निदर्शनास असं आलं की कंधार तालुक्यामधील कृषी दुकानदार चढ्या भावाने युरिया खत, बरेच DAP खत अशी विक्री करतात किंवा भाव जास्तीचा दिला नाही तर त्याला टॉनिक घेण्यास सक्तीचे करतात असे त्यांच्या निदर्शनास आले असता यांनी काही दुकानदाराकडे जाऊन विचारपूस केली, पण त्यांनी नकार दिला. असे आम्ही काही करत नाहीत असं दिलं. परत त्यांनी काही आणखी 1-2 दिवसांनी परत आपले गिराईक पाठवून विचारपूस केली असता तसेच निदर्शनात आले असता त्यांनी तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिलं की असे प्रकार जर आपल्या तालुक्यात होत असतील तर हे तात्काळ बंद करावेत. जर बंद केले नाहीत तर मी आमरण उपोषणाला बसेल आणि जर आपण याची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर माझ्या नोकरीला जाण्यास विलंब झाला तर या गोष्टीला आपलं शासन जबाबदार राहील. यामुळे कृषी अधिकारी यांनी तात्काळ 24 तासाच्या आत त्यांना या दुकानदारांना भेटी देऊन त्यांना सांगितलं असतं की आपण दुकानावर फलक लावावेत, चढ्या भावाने विक्री करू नये, अशा सर्व गोष्टी समजावून सांगण्यात आल्या आणि यापुढे असली कुठलीही गोष्ट कंधार तालुक्यामध्ये होणार नाही याची ग्वाही कृषी अधिकाऱ्यांनी आपले शिवहर कागणे यांना दिली.